नमस्कार, गुड मॉर्निंग. मी ऋतुजा कदम. 7चा अलार्म या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. देश विदेशातील घडामोडींचा वेगवान स्वरूपात आढावा घेणार आहोत आणि काही महत्त्वाचे अपडेट सविस्तर पाहणार आहोत. मात्र त्यापूर्वी एक नजर हेडलाईन्सवर. माणिकराव कोकाटेंचा मंत्रिपदाचा राजीनामा. कोकाटेंकडून अजित पवार यांच्याकडे राजीनामा सुपूर्द. कोकाटेंच्या राजीनाम्यावर शुक्रवारी निर्णय होणार. माणिकराव कोकाटेंची खाती अजित पवारांकडे. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या शिफारशीनंतर राज्यपाल आचार्य देवव्रत यांचा निर्णय. सदनिका गैरव्यवहार प्रकरणी माणिकराव कोकाटे यांच्यावर अटकेची टांगती तलवार. कोकाटेंविरोधात अटक वॉरंट जारी. अटक झाल्यास कोकाटेंची आमदारकीही जाणार. माणिकराव कोकाटे यांना पकडून न्यायालयासमोर हजर करा. प्रथम न्याय दंडाधिकाऱ्यांचे आदेश. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नाशिक पोलिसांचं पथक मुंबईला रवाना होण्याची शक्यता. हिंगोलीत भाजपकडून काँग्रेसला मोठा धक्का. आमदार प्रज्ञा सातव भाजपात प्रवेश करणार. प्रज्ञा सातव आज विधान परिषद सभापतींकडे राजीनामा सोपवणार. महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या नेत्यांची आज बैठक. जागा वाटप आणि प्रचाराच्या रणनीतीवर चर्चा होण्याची शक्यता. भाजपकडून अमित साटम आणि शेलार तर सेनेकडून शेवाळे यांच्यासह नेते उपस्थित राहण्याची शक्यता. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या आज पाथर्डी, फलटण आणि वर्ध्यामध्ये सभा. नगरपरिषद नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगानं फडणवीसांच्या सभांचा धडाका. आजपासून शिवसेनेच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींना सुरुवात होणार. मुंबईच्या 227 वॉर्डमधील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती स्वतः शिंदे घेणार. उपमुख्यमंत्री शिंदे आज अमरावतीच्या अंजनगाव सुरजी दौऱ्यावर. नगराध्यक्षपदाच्या उमेदवार स्पृहा डकरे यांच्या प्रचारासाठी शिंदेंचा रोड शो. अजित पवार आज बारामतीच्या दौऱ्यावर. संध्याकाळी शारदा प्रांगणामध्ये होणार नगर परिषद प्रचाराची सांगता सभा. सुनील केदार, राहुल गांधी यांच्यावर केलेल्या तात्काळ कारवाईप्रमाणे कोकाटेंवर सुद्धा कारवाई करा. कोकाटेंच्या अटकेसंदर्भात आमदार रोहित पवार यांची मागणी. तर नवीन कायद्यानुसार कोकाटेंवर कारवाई होणं अपेक्षित. दमानिया यांचा हल्लाबोल. मंत्रिमंडळात परत येण्यासाठी धनंजय मुंडेंची फिल्डिंग. धनंजय मुंडेंनी घेतली अमित शहांची भेट. कोकाटेंवर अटकेची टांगती तलवार असताना मुंडे आणि शहांची भेट चर्चेत. परळी मतदारसंघातील एका कारखान्यासंदर्भात अमित शहांशी चर्चा. पूर्वनियोजित वेळ घेतल्याप्रमाणे आजची भेट. धनंजय मुंडे यांच्याकडून स्पष्ट. धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिपद दिल्यास कठोर भूमिका घ्यावी लागेल. संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांचा इशारा. तर हत्या प्रकरणातील सर्व टोळी मुंडेंचीच, देशमुखांचा आरोप. महापालिका निवडणुकीमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचे संकेत. दोन्ही राष्ट्रवादी काही ठिकाणी सोबत लढणार. अनिल देशमुख यांच्याकडून स्पष्ट. मंत्री शिवराज सिंग चौहान यांच्याकडून लोकसभेत पुन्हा विकसित भारत जी रामजी विधेयक सादर. मनरेगा अंतर्गत अनेक नियमांमध्ये बदल करण्यावर आज संसदेत होणार चर्चा.